हॅलो, मी अश्विनी. आज श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार होता, त्याच्यामुळे माझं आवरून सकाळी छान अशी दारात रांगोळी वगैरे काढून घेतली आणि सलग 3 ते 4 दिवस झालं पाऊस आहे. त्याच्यामुळे गॅलरीमध्ये जे मी झाडं वगैरे लावलेली आहेत ते एकदम छान अशी हिरवीगार झाली होती आणि त्यांना बघून खूप छान वाटत होतं. आणि मला शेवाळ्याचं उपीट बनवायचं होतं, त्याच्यामुळे मस्त असं कढीपत्त्याचं एक पान घेतलं आणि जेव्हा आपल्या घरातलाच कढीपत्ता असतो त्याचा वास तर खूप छान येतो. मस्त असं शेवाळ्याचं उपीट केलं आणि ह्यांचा उपवास होता म्हणताना आम्ही तिघांसाठीच उपीट केलं होतं. आणि सारखा पाऊस होते त्याच्यामुळे असं चहा सारखा घेऊ वाटतो, त्याच्यामुळे मस्त असं चहा घेतला. पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली. आता ना थोडं जरी काम केलं की दमल्यासारखं होतं. आता फरशी पुसून घेतली होती त्याच्यामुळे खूप दम लागल्यासारखा झाला होता. त्याच्यानंतर मस्त अशी देवपूजा केली आणि जेव्हा आपण देवांना फुले वगैरे घातले की एकदम प्रसन्न वाटतं आणि देवपूजा एकदम छान दिसते. त्याच्यानंतर आज स्वयंपाक नव्हता त्याच्यामुळे मस्त असं मी तयार झाले. तसं काही नाही आहे, आमच्या इथं सिद्धेश्वर मंदिरमध्ये दरवर्षीप्रमाणे महाप्रसाद असतो, त्याच्यासाठीच मी मस्त असं तयार झाली होती. छान अशी साडी घातली होती. त्याच्यानंतर मी आणि माझी मुलगी दोघी पण देवाला जाण्यासाठी निघालो. देवदर्शन घेतलं पहिल्यांदा. तिथे पण देवाची आरास खूप छान केली होती. छान अशा पद्धतीनं सजवलं होतं. देवदर्शन घेतलं, महाप्रसाद घेतला. महाप्रसादमध्ये खीर होती, परत भात आणि आमटी होतं. ते खाऊन आम्ही परत पुन्हा एकदा घरी जाण्यासाठी निघालो आणि पाऊस तर हा चालूच होता कंटिन्यू. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा.